गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आमच्या ट्रिपचा तिसरा डे म्हणजे जैसलमेर मधला तिसरा डे आहे आज. आणि आता किती वाजले? 8:30 वाजलेले आहेत. मम्मी काल आम्ही जे व्हिडिओ केले त्यांचे छान असं कपल शूट म्हणतो ना आपण, थोडंसं ते बघत बसली. काल आम्हाला यायला बागेत फिरून वगैरे 10:30 वाजलेले आणि जे येऊन सगळे झोपलेत ते आता 8 वाजता सुटलेत. मग आता आवर पप्पा तिकडे बघत बसलेत फोन. चोकोल इकडे आहे, भैया आवडतो. मग आता थोडं फ्रेश होणार एक दीड तासामध्ये. आणि आज कुठल्या तरी स्पेशल ठिकाणी जायचं आहे, मी तुम्हाला नंतर सांगेनच. तोपर्यंत आम्ही फ्रेश होतो. आणि हां, राजस्थानमध्ये आलो आहे तर राजस्थानी सॉंग्स पाहिजेलच. सो त्याचाही आस्वाद घेते मी. काय राजस्थान की कचोरी चोकोडी नाही भैया. नाही ते दुसरं आहे भैया. काय सांग की कशाचं आहे? दाल पकवान लिहिले नाही तर मोठ्या अक्षरात. दाल पकवान म्हणजे खालचं काय आहे? पापड. दाल आहे ती, खालची दाल आहे आणि ह्याच्यावर हे पकवान टाकायचं. आणि तूप घातलं. हे काय म्हणताना. तर फ्रेंड्स, आज जैसलमेरमधला आमचा तिसरा दिवस आहे आणि आजचा दिवस थोडा वेगळा आहे. म्हणजे काही प्लॅन असा ग्रँड नाही आहे, कोणतीही मोठी टुरिस्ट स्पॉट नाही आहेत, कोणतीही धावपळ नाही आहे. आजचा जो दिवस असणार आहे तो जैसलमेर पूर्ण अनुभवायचाच असणार आहे. खरं तर प्रवासात असे दिवस फार महत्त्वाचे असतात बरं का, ज्या दिवशी आपण काय बघायचं यापेक्षा कसं जगायचं यावर जास्त फोकस करतो. आणि आज आम्ही कुठे बाहेर असं लांब जाणार नाही आहे, जस्ट जैसलमेर शहरातच फिरणार आहोत. त्याच्या छोट्या छोट्या गल्ल्यांमधून जिथे खऱ्या अर्थाने जैसलमेर जिवंत आहे असं जाणवतं. तर आता आपण पहिल्यांदा आलेलो आहोत फोर्टमध्ये, जो सोनार किल्ला म्हणतात. मी आधीच या फोर्टविषयी व्लॉग बनवलेला आहे. तर या फोर्टमध्ये खूप लहान लहान अशा छोट्याशा गल्ल्या आहेत आणि त्या गल्ल्यांमध्ये खरं सांगू सगळ्याच प्रकारचं आपल्याला साहित्य भेटतं. हे छोटे छोटे हत्तीज म्हणा, हुंट म्हणा, अँटिक पीस आहेत, म्हणजे बरंच काही बघायला भेटतं. मंदिर मस्त आहे. मस्त आहे ना. हे चंद्रप्रभूचं मंदिर आहे. आतमध्ये कॅमेरा म्हणा किंवा फोन्स वगैरे अलाउड नाही आहेत, त्यामुळे शूटिंग नाही केलं. बट हे मंदिर एकदम भारी आहे. तुला काय आवडलं मंदिरामधलं ह्या जास्ती? कोरीव नक्षीकाम. म्हणजे तुम्हाला एक छोटासा कॉर्नर पण नाही दिसणार की जिथं काही काम केलेलं नाही आहे. एकदम बारीकीनं काम केलेलं आहे. मस्त आहे. इकडे आहे का खाली घ्यायचं मार्केट? मार्केट म्हणजे ह्या किल्ल्याच्या खाली? किल्ल्याच्या खाली का किल्ल्याच्या बाहेर? किल्ल्याच्या बाहेर खाली बाहेर गेल्यानंतर. म्हणजे सेपरेट मार्केट आहे का? दिल्लीमध्ये नाही काय आपण येताना. काल आलेलो तिथं. स्वस्त असते. म्हणजे जरा किल्ल्यापेक्षा बरं भेटेल ना आपल्याला तिथं. हे सगळ्या कॉटनच्या साड्या आहेत आणि सगळं भारी वेगवेगळ्या प्रिंटिंग्स आहेत. बघू व्यवस्थित. एक काम करना पड़ेगा. हा सरळ बघ इकडं बघ. हा छान दिसतंय. मम्मी कुठला कलर? हा स्किन कलर छान वाटतो. स्किन कलर छान वाटतो. जरा डार्क वाटतोय कलर. जरा असं हे कर ना. आणि ते स्क्रीन कलरचा घे. मम्मी कोणता छान वाटतोय? हा का तो? तिला हा आवडलाय. ये ओरिजिनल कैमल के है क्या? ये ओरिजिनल कैमल ऊन का शॉल है।
तुझ्या हातातलं बघ भैया. ये ठीक लग रहा है थोड़ा मऊ. हाँ ये पूरा सॉल है. ये है सर 2250 रुपये का, और इसी का ये सॉल आता है. ये आपको पड़ेगा 4600 का. इसमें क्या होता है कि एक्चुअली जैसे अपन ये इसलिए यूज़ करते हैं क्योंकि राजस्थान की मिट्टी होती है ना सर, तो उसके अंदर पानी कम होता है, टेम्परेचर जल्दी चेंज होता है. तो उसके लिए क्या है कि यहाँ पे दिन में बहुत गर्मी होती है, शाम को डेजर्ट ये हम उधर महाराष्ट्र में पहनेंगे. हाँ. हाँ इधर महाराष्ट्र के तो लिए. यहाँ पे क्या है कि जो सॉल है ना मैडम जी, उसी क्लाइमेट के हिसाब से आप देखोगे ना, हर जगह की मिट्टी अलग होती है, हर जगह का कल्चर अलग होता है, लेकिन उस कल्चर का मीनिंग होता है. तो यहाँ पे जो वूल है ना, वो सर्दी गर्मी दोनों में यूज हो सकता है. सर्दी में गर्म फील होगा, गर्मी में ठंडा होगा. इसलिए यहाँ ऐसा एक और मिल जाएगा सेम. अभी मैंने देखा कि आगे पीछे करके तब जैसे ये ऊसाचे कवर है. हाँ ये सेम है ये वाला. जैसे एक ये हो गया, एक जैसे ये हो गया, और बीच में आप सेंटर पीस कितने चाहिए तो सेंटर पीस के हिसाब से ऐसा. हाँ असं काहीतरी करू शकतो आपण. एक ये हो गया. दोन सेम घेऊन. जाऊन चला. झालेले आहेत आमची शॉपिंग. येणारच का? हां काय म्हणत होते, आता आमचं शॉपिंग झालेलं आहे सगळं करून. ऑलमोस्ट आमचं शॉपिंग झालेलं आहे. म्हणजे जे घ्यायचं आहे ते घेतलेलं आहेत आम्ही. तिकडं मम्मीकडं थोडंसं आहे. आता 2:30 वाजले. हे आपलं लगेज आहे. हॉटेलमध्ये बसलं बिकॉज आज हां जेवण यूज तर असतील 3 साडेतीन, म्हणजे आज 7 वाजताच आपली ट्रेन आहे, त्याच्यामुळे हॉटेल काय बुक केलेलं नाही आहे. आता जेवायचं, जेवल्यानंतर एक प्लेस आहे तिथं व्हिजिट करायचं आणि मग इव्हिनिंगला रेल्वे स्टेशनवर जायचं उद्याच्या ट्रेनसाठी. तर सगळं आमचं आवडल्यानंतर आम्ही आलेलो आहे आमच्या खास ठिकाणी. या 3 दिवसामध्ये आम्ही वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये गेलो, बाहेरही जेवण जेवलो. पण हे जे जिम्मेश्वरी छोटंसं भोजनालय आहे ते खरंच खूप सुंदर आहे. गाईज तुम्ही जैसलमेरमध्ये आलात तर हे जरासं आउटसाईडला आहे, पण तुम्ही ट्राय करा म्हणजे करा. लोकल इथल्या लोकांना हे ठिकाण माहिती आहे, त्याच्यामुळे त्यांना ह्याची टेस्ट भेटते. कारण इथं एक बाजरीची भाकरी, 2 भाज्या, चटणी आणि ताक, म्हणजे बरंच काही तुम्हाला भेटून जातं आणि खूपच चविष्ट आहे. इतकं चविष्ट की बापरे, 3 भाकरी तुम्ही कशा खाल्ल्या हेही समजत नाही तुम्हाला. आणि सगळ्यात खास म्हणजे चुरमा आपण म्हणू शकतो. अशी भाकरी, जी बाजरीची भाकरी, त्याच्यामध्ये तूप आणि जे काही गूळ आहे ते सगळं मिक्स करून जी काही टेस्ट येते, बापरे वा. हे सेपरेट तयार करून देतात, पण भैया म्हणला की नाही, मला माझ्या हाताने तयार केलेलं तुम्हाला खाऊ घालायचं आहे. कारण का इथं 1 महिना तो राहिला होता, त्याला बरंच माहिती झालं होतं कशा प्रकारे या गोष्टी आहेत. आणि खरंच खूप सुंदर टेस्टही होती आणि मस्त आहे. हे हॉटेल मी तुम्हाला रिकमेंड करेल. तुम्ही आलं की इथं नक्कीच येऊन जेवण करून जावा. आणि आता आमचं झालेलं आहे जेवण. आपण आता आलो आता आपण आलेलो आहोत गडीसार लेक येथे. आणि तुम्ही बघू शकताय किती सुंदर असा लेक आहे. इथं तुम्ही बोटिंग करत असाच निवांत आनंद घेऊ शकता. अदरवाईज इथं आमच्यासारखं एका किनाऱ्याला उभारून सुंदर याचा नजराना पाहू शकताय. आणि नाईटला जरा छान वाटतं इथं, बट आपण दुपारी आलोय तर काही प्रॉब्लेम नाही आहे. खरंच खूप सुंदर आहे. थोडंसं स्वच्छता, थोडंसं मॅनेजमेंट पाहिजे तिथं गोष्टी, अदरवाईज इट्स गुड. अँड द गेस वॉट, माझ्या बॅकग्राऊंडला एक सॉन्ग वाजतंय, ते आपलं मराठी सॉन्ग आहे, 1 नंबर तुझी गंबर. भारी वाटलं ऐकून. आणि आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते इथं. खरंच खूप सुंदर आहे. बघून मला तरी ते म्हणजे कसं प्रकारे तयार करतात ना ते बघताना खूप भारी वाटलं. हे जे आहे तुम्हाला दिसतात ना, ते काचेच्या बॉटल्स आहेत आणि त्याच्यामध्ये जे नक्षीकाम आहे, म्हणजे उंट आहे छोटंसं, किंवा जे सनराईज सनसेटचा जो व्ह्यू आहे ना, ते टोटली त्यांनी हाताने बनवलेलं आहे, वाळूचा उपयोग करून, रांगोळीचा उपयोग करून. आणि दिसायला इतकं सुंदर दिसतं ना ते. आणि आमच्या समोरच त्यांनी बनवलेलं आहे. ह्यांची किंमत काय लगभग 400च्या आसपास आहे एका बॉटलची किंमत. आणि खरंच खूप सुंदर पद्धतीनं त्यांनी बनवलं. आणि हे दिसतंय बघा, हे असे छोटे छोटे आहेत. खूप छान आहे हे दिसायला.
चालू केलं वाटतं काढायला टाकल्या सगळ्या. मी याचाच फोटो काढला. त्याच्यामध्ये जाऊन त्याच्यामध्ये जाऊन नाही काढलं. मग ते जाऊ का देत नाही येतात. पहिला पाणी जास्त होतं ग, इथपर्यंत होतं. आता पाणी कमी व्हायला आलंय, त्यामुळे आता लोक कसं चालले तिथं पडतील बिडतील म्हणून रोज घालवले. फ्रेंड्स, मी सांगेन फायनली आपलं जैसलमेरचं ट्रिप संपन्न झालेली आहे आणि आज जे काही आहे आमची 7 वाजता ट्रेन आहे जोधपूरला. मग आम्ही सगळे चाललेलो आहोत जोधपूरला. मग जोधपूरमधून आपली दुसरी ट्रेन आहे, ती दुपारी 12 वाजता आहे. सांगलीसाठी डायरेक्ट ट्रेन आहे, मध्ये कुठेही आपल्याला थांबायचं नाही आहे. ते दोन्ही दिवस आमचे खूप सुंदर गेले ट्रेनमध्ये आणि अशा प्रकारे आपलं पूर्ण जर्नी 3 दिवस जैसलमेर आणि ट्रेन वगैरे हे सगळ्या गोष्टी खूपच छान होत्या. छान मज्जा आली आम्हाला. आणि तुम्हालाही कसं वाटलं हे नक्कीच आम्हाला सांगा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ. प्लॅटफॉर्म 2 वर. बाय बाय, जय हिंद. येताना आम्ही रिलॅक्स आलो. रिलॅक्स म्हणजे जवळपास ती मोठी ट्रॅव्हल बॅग माझ्या एकटीकडेच होती आणि आता जाताना बघा म्हणजे ही ऑलरेडी चॉकोलीला 2 बॅग घेतली आहे. भैयाकडचं 2 आहेत, पप्पानी ट्रॅव्हल बॅग मम्मीकडचं आणि माझी ही छोटीशी ट्रॅव्हल बॅग प्रत्येकानं मग घेतलेलं आहे.